ताडोबा महोत्सव, ज्या ताडोब्याचं वर्णन आणि कौतुक मन की बात मध्ये विश्वगौरव युगपुरुष प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं। हा ताडोबा एक पर्यावरणाचा संदेश देणारा हे क्षेत्र होऊ शकतंच, पण जगामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा ताडोबा हा पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र होऊ शकतं। आणि यासाठी या ताडोबा महोत्सवाच्या माध्यमातून आज गेटवे ऑफ इंडियावर सुद्धा या कार्यक्रमाची स्क्रीन लागली आहे। मिस वर्ल्ड यासाठी ज्या त्या देशातल्या स्पर्धक मिस आल्या आहेत, त्यांनी सुद्धा सेव्ह द टायगर हा संदेश जगभर केला। त्यांनी दिलेला संदेश आता जगामध्ये साधारणतः 10 कोटी लोकांनी हा ताडोबा आणि या ताडोब्याच्या संदर्भातली माहिती, त्याच्या संदर्भातलं आकर्षण होईल अशा पद्धतीचा संदेश हा 10 कोटी लोकांपर्यंत गेला। ताडोबा असेल किंवा महाराष्ट्राचे सर्वच व्याघ्र प्रकल्प हे पर्यावरणाचा संदेश देणारं चालतं बोलतं विद्यापीठ व्हावं। या ठिकाणी फक्त मनोरंजन किंवा पर्यटन एवढ्यापुरतं मर्यादित नसून वन है तो जग है, जग है तो कल है। पण महाभारतामध्ये जसं श्लोकामध्ये वर्णन केलं, वाघ असेल तर उत्तम वन, जिथं उत्तम वन तिथं उत्तम जग, आणि जिथं जग आहे तिथं जीवन आहे। साऱ्या ब्रह्मांडामध्ये एकच पृथ्वी आहे की ज्या पृथ्वीवर आज तरी सजीव सृष्टी आहे। 13 लक्ष पृथ्वी मावतील एवढे ग्रह जगाच्या ब्रह्मांडात आहे, पण गवताचं पान लागत नाही, ना पाण्याचा थेंब तिथं दिसतो। मग ही सजीव सृष्टी अशीच चिरकाल सजीव आनंददायी व्हावी या दृष्टीने वाघाचं महत्व हा पर्यटनाच्या सोबत रोजगार निर्माण होणारा ताडोबा, ज्यातून शेकडो लोकांना रोजगार प्राप्त होत आहे, या महोत्सवाच्या माध्यमातून हे महत्व अधोरेखांकित केले जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।